इथे तिकीट घर आहे, प्रवेश शुल्क इकडे 20 रुपये. आणि पर्यटन स्थळाची वेळ बघा 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. नंतर तिथून गेट बंद होणार, मग तिथं वरच राहायला लागणार सगळ्यांना. सुट्टे करून घे. नाव सचिन गाडगे. किती जण आहेत? 5 का? 5 जण आहेत. कुठून आले? आम्ही आलो मुंबईवरून. मी आलो टिटवाल्यांच्या. पण पडलं बिडलं टिटवाला पाठवून द्या. कुठले? त्यांची गाडी तर 250. कोणची गाडी? कोणची गाडी? ही लावण्य काय? हे इकडं का? हो ठीक आहे, चालेल ना. आल्यावर तुमच्या जोडीला जाऊ आम्ही. इकडे जात्या वेळेस इकडे पर्यटन स्थळांच्या काही गाड्या आहेत. त्यांची गाडी 250 रुपये घेते. तुम्हाला स्टेशन पर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतील ते. नाव विचार. सचिन गाडगेच्या नावावर. ते आम्हाला हे मार्गदर्शन करणार आहे दादा पुढचं काही कसं जायचं, कसं कुठे वॉटरफॉल कुठे आहे आणि कुठून गडावर जायचं. हा सर. इथून गेल्यानंतर राईट मार. हो पुढे तुम्हाला ब्रिज लागेल. ओके. ब्रिजच्या लेफ्टला धबधब्याकडे झाला रस्ता आहे डावेकडे. हा डावीकडे. आणि उजवी सरळ गेल्यानंतर गडाकडे गडाकडे जायचं. गडावर तुम्हाला धबधबा किती जायला दूर आहे तिथून? साधारणतः 2-2.5 तास तुम्हाला 2-2.5 तास लागतील. मग कुठे काही असं म्हणजे किचकट रस्ता नाही ना, जेणेकरून आम्हाला काही त्रास होईल. स्टेट रस्ता आहे. स्ट्रेट रस्ता आहे ना. दुराचा दरी वगैरे किनार वगैरे काही नाही ना. मध्ये वरते गेल्यानंतर 2 दरी आहे. सरळ रस्ता आहे. ओके. मधून रस्ता आहे ना दोघांना. दोन्ही साईडला गवत आहे. मध्ये रस्ता एकदम साफ. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू. आणि मध्ये तुम्हाला हे बोर्ड लावलेले. ओके. कसं जायचं काय तिथे? आणि मग जिथे कुठे तुम्हाला पॉईंट आहे तिथे आपला उभा राहण्यासाठी असं पटांगण. ओके. पोल. ओके. बसण्याच्या वगैरेसाठी जागा आहे वर. चला. हे बाबूचा फोन आला तुझ्या. इकडे इकडे. हे बाजूला रे सच्चे. हॅलो. शिवपदस्पर्शाने पुनीत झालेला हा माऊलीगड आहे. नाशिक मुंबई हायवेपासून अखेच्या अंतरावर आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी राजे इथे जिजाऊ महासाहेबांसह इथं राहून गेलेले आहेत. आणि औरंगजेबाच्या तहामध्ये ह्या माहुली गडाने मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. मधला पॅच जो आहे तो माहुली, आणि इकडचा जो आहे तो भंडारगड आहे, आणि इकडचा तो पलसगड. म्हणजे औरंगजेबाच्या तहामध्ये 20+23 किल्ले परत देताना या माहुलीने मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. इथे निसर्गरम्य स्वाद परिसर हे म्हणजे अनुभवण्यासाठी आणि ओरिजिनल ऑक्सिजन इथे मिळतो. तरी पर्यटकांनी याचा वास्तूंचा व्यवस्थित उपयोग आणि आपला आनंद लुटावा. सेफ्टी आणि सेफ्टी जा या हिशोबाने. नमस्कार. या हिशोबाने तुम्ही या हिशोबाने जा. धन्यवाद. ठीक आहे. आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. हा बघा, इकडे किल्ल्याकडे जाणारे 2 रस्ते आहेत. डावीकडे जाणार धबधब्याकडे आणि उजवीकडे जाणार हा किल्ल्याकडे. तर आम्ही किल्ल्याच्या दिशेने प्रवेश करत आहोत. इथं खूप सारे पर्यटन आलेले. इकडे तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी इकडे प्राण्यांच्या बद्दल माहिती लिहिलेली आहे. आणि त्याबद्दल आता ह्याच बरोबर माझे 4 मित्र, माझ्या शाळेतले फ्रेंड, आम्ही आता किल्ल्याकडे जायचा प्रयत्न करत आहोत. इथे पुढे येऊन तुम्हाला फ्रेश होऊ शकता. पाण्याची सोय आहे इकडे. त्याचबरोबर पाणी पिण्यायुक्त पण आहे. टॉयलेट पण आहे. हां. आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चाललोय. मी काय करतो, तू बोलत जा. पकड रे कॅमेरा, पकड. कॅमेरा कोणते. आता आम्ही इकडे गडाकडे जात आहोत. त्याचबरोबर हा रस्ता थोडा किचकट वाटतोय. आता पाऊस नसल्यामुळे काही वाटत नाहीये, पण त्याचबरोबर पाऊस असल्याचा हा रस्ता पूर्ण चिखलाने भरलेला असेल. त्याचबरोबर माझे 4 मित्र शाळेतले, आणि आम्हाला जसं मार्गदर्शन केलं त्या काकांनी तसं आम्ही निघालेले पुढे पुढे. आता पुढे कसा आहे तो रस्ता आपण पुढे बघूया.
आम्ही इथे छोट्या किल्ल्याच्या छोट्या बंदराकडे जात आहोत. त्याचबरोबर इथं धबधब्याकडे जायचा रस्ता आहे डावीकडे. प्रत्येक ठिकाणी तर डायरेक्शन दिलेले आहेत. रस्ते. एक उजवीकडे जात होतो गडाकडे आणि एक डावीकडे जात होतो धबधब्याकडे. तर आम्ही गडाकडे वळत आहोत. आणि त्याचबरोबर इथं छोटासा एक धबधबा आहे, पूल आहे आर्टिफिशियल. म्हण्या व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्टिफिशियल? मानव निर्मित. मानव निर्मित. आता ब्रिज आहे आणि आम्ही त्याचबरोबर आता गडाकडे जात आहोत. ते छोटे छोटे बंधारे बांधले जेणेकरून पाणी अडवता येईल. गड कुठे? गड इकडे उजवीकडे. आता आम्ही बंधाऱ्याकडे चाललोय. खूप रिस्की आहे. खूप रिस्क आहे. वरती जरा काटे बाबरीची काटे. मी तर म्यूटच करून इथून जरा टाकणार. उंच उंच शिड्या आहेत, आर्टिफिशियल बांधलेले आहेत या दगडाच्या बांधण्यामध्ये. आणि आता पावसाची शक्यता आहे. ए राहुल हे घे ना फोटो. हा ये आडवलं बघ सगळ्यांना. सागर थांब ना, हे निघाला पुढे. माकड गेला पुढे. चल राजू रख मेरा उनसे निकालो हल्के हल्के. चलो ऐसे जाएंगे तो कभी नहीं पहुंचेंगे. काढू शकतो बाहेर. हे बघ इकडे बघ. सेल्फी काढतो आम्ही कॅमेराने. सेल्फी काढतो. दम लागायला लागलेला आहे सध्या आता. सचे इज ऑन फायर. अगर उलटा फिर. खूप रिस्की रस्ता आहे आता. आता कुठे थोडी ट्रेकिंगची मजा येते. संध्याकाळी जाताना जाम होणार आहे. इथे आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पण पोहोचलो नाहीये, पण खूप दम लागलेला आहे. रस्ता खूप डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट नाही, कलावतीपेक्षा तरी सोपं आहे. कलावती तसं आम्हाला छान खाली danger जसं आहे. सांगितलं होतं तसं तरी आम्हाला काही वाटत नाहीये. त्यांनी आम्हाला सांगितलं खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वर जाल, पण आम्ही अजून अर्ध्या रस्त्यातही पोहोचलो नाही, पण आम्हाला दम लागलाय. वरती खायला काय नाहीये. सांगा बोलूया. वरती तुम्हाला काही एक खाण्यापिण्याची सोय नाहीये, त्यामुळे तुम्ही खालूनच नाश्ता चहा वगैरे काय करून यायचं असेल तर येऊ शकता. हा, बाकी जे व्यसन करणार आहे त्यांनी प्लीज करून इकडे कचरा करू नका. इथे आमच्या अगोदर जे चढत होते ते आता दमलेले आहेत. म्हणजे थोड्या वेळाने विश्रांती करत आहात. आम्ही पुढे जात आहोत. आमची बाटली आहे. आणि येऊन बसतो आता. हे गपरे काय बसतो. आम्हाला पण थोडा दम लागलेला आहे. तरी आम्ही थोडं प्रयत्न करू. हे ट्रेकचा बादशा बघा. ट्रेकच्या बादशाच्या तोंडावरचे एक्सप्रेशन बघा. पाऊस पडू दे रे, गरम होत इथं. खूप निसर्गरम्य जागा आहे ती. तर आम्ही थोडा वेळ विश्रांती करत आहोत तिकडे आता. हे चलच्या वरती चल. लाईट वरती जाऊन तेव्हा तिथे बसायला जा. वरती जाऊन खूप चांगली जागा आहे जिकडे तुम्ही बसू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडा वेळ आराम करण्याला मिळेल. एवढा थकलाय मित्र, बोलता बोलता पण पूर्ण श्वास सोडतोय.
हा भाग बघा अरे ऊपर बैठते ना गडाकडचा हा भाग बघा. हा खूप स्ट्रेट आहे, चढायला थोडा डिफिकल्ट आहे. आता पाऊस नसल्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, पण जरा पाऊस असताना थोडी काळजी घ्या. जरा सांभाळून. ते चलावायला मधलं करतोय का? टॅक्सी आता आम्ही खूप दमलेलो आहे, तर थोड्या वेळासाठी इकडे विश्रांती घेणार आहोत, कारण गड अर्धाही पार झाला नाहीये. पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप निसर्गरम्य जागा आहे. आमच्या गाईडची फाटलेली आहे. आमच्याबद्दल काही पर्यटक पण आहेत, ते पण खूप दमलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आमचे जिम ट्रेनर ट्रेकचा बादशाह. आमचे जे जिम ट्रेनर आहेत त्यांचे हवा निघलेली आहे पूर्णपणे. त्याचबरोबर आता शिवाजी महाराजांचे खूप मावळे खालून येतात आरडाओरडा करत. त्यांना पण वर येऊ दे, त्यांचा पण आवाज बंद होऊन जाईल. व्हेरी गुड कमॉन. 10% प्रवास पूर्ण झाल्यानंतरचा व्ह्यू बघा. पायथ्याला आलो पायथ्याला आलो. हा रस्ता आता हे असं हातबीत लाव ना. तिथून का तिथून साठ्यासारखी घाबरते तुम्ही. बाजूला तो नॉर्मल बॉटल घे. हो ऍक्टिंग वाटते खरे, वाटते रे भारी. अरे सच्या गाईडची हालत बघा इकडे बघ रे. आता आम्ही कदाचित अर्धा गड चढलेलो आहे, कारण आम्हाला कदाचित अरे अजून 20% पण नाही चढलो. तिकडे बघ ते बघ. पुढे तुम्ही बघू रघुनाथ शाळे एवढं तर चढलो आहे मी नक्की. सागर, इकडे सेक्सी. हे असंच आहे ना, असं हे असंच ट्रेकिंग करत जा. हे नाही जी वाट आहे त्या वाटेनेच चल. गवत आहे. पुढे तुम्ही बघू शकता मावडी गड हा दिसत आहे. खूप दम लागलेला आहे, खूप पर्यटक पण त्रास आहेत. आमच्या सोबत आहेत एबीपी माझाचे पत्रकार. मावळेमध्येच थांबलेले आहे. मावळेमध्येच थांबलेले आहे तिथे. चला इंग्लिश मावळे होते. तो आमचा गाईड. म्हणून बोलतो गुटखा खाऊ नका. जर्नी स्टार्टेड. आता आम्ही थोडीशी विश्रांती करून परत किल्ल्याकडे निघालो आहोत. तर असा हा आमचा आजचा प्रवास. तुझी रेकॉर्डिंग केली, तुझी पण केली रेकॉर्डिंग. खूप सारे खाली विश्रांतीसाठी बसलेले आहेत. एवढंच फक्त की हवामान साथ नाही देते,
पावसाची खूप आवश्यकता आहे आम्हाला. ऊन खूप असल्यामुळे कुठं जास्त गरम होतंय, पाऊस नसल्यामुळे खूप त्रास होतोय. द फिटनेस पर्सन इन अवर गँग. पण तो पण खूप थकलाय आता. थोडा नाही खूप. आणि ट्रेकिंगचा वाचा तर बघा. तिथे जाऊ चलो. ते बघ पडला तिकडे. पब्लिक बघ दिसली का समोर. चलो ना शूज भी मत करो. चलो पति यार याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये टॉपर पाहिजे याला. नुसत्या पुरवण्या मागतोय हा. ए पुरवण्या और 3 घंटा. घर पे सीधे यो मॅन सचिन असं बरं पडतं. असं बरं पडतं म्हणजे असं. हॅलो दादा. हा अरे नाश्ता केला का नाही? केला. आता ते कुठे वर काढतो? नशीब आहे किल्ले आहेत, पण घरी जातो पण याची गरज नाही. खूप थकलेत. अरे साले आगे जाके गिरेगा तो झाड़ नहीं मिला तो वो आना. दो बार आ गया मैं कैमरा में, 2 बार आ गया. अरे बहुत बार आएगा तू. हेडफोन घेतो ना हो तिकडे कुठे गेले तो करतो होय तिथे थांबले. रेड बॅग खूप भारी वाटतंय. वरती चढण्याची भारी कांकरेला आम्ही खूप मिस करतोय. इथे पण मानस मंदिर. तेव्हा तर मानस मंदिर बघ. खूप भारी अक्षय गंगरे असला तर त्याला जास्त चांगली हिरवळ भेटली असते इथं. पण काय करणार आता, त्या माणसाने तो चान्स सोडलाय. अरे मी बोलतो ना, आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला किल्ले वगैरे चढायला भेटतंय. खूप छान वाटतंय, काहीतरी केल्यासारखं वाटतंय. सध्या राहुल ए
जाऊया का? तू येशील का? काय बघा जमते आराम से. यार तिकडे वरती चढताना व्हिडिओ काढत होतो पण गोप्रो भेटतच नव्हता हातात आणि ते पकडायला जमत नव्हतं गोप्रो. मजबूत होता. एक नंबर होता. नाईस वन. थकलो खूप. परत नाही येणार. ये ना माय गॉड ह्याचा घे याला घे. हा जास्त कसं वाटतंय? रिॲक्शनच नाही. डेड. काय बोलतो मित्र? कुठे शूट करतोय? जन्नत जन्नत स्वर्ग.
जाऊया भंडारगडकडे जाणारा मार्ग. पहिल्यांदा कल्याण दरवाजा, नंतर त्याच्यासमोर एक तलाव, त्या पुढे भंडारगड. अजून 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. खूप थकलेला आहोत. चला. आणि या अशा गोष्टी काही आपल्याला बघायला भेटणार नाही. आम्हाला तरी 2-3 भेटले, पुढे भेटतील की नाही काय माहिती. नो आयडिया. छोटीशी नदी. यो ब्रो. सुके भयानक अशा जागेवरनं चालतंय. तिथेच असेल देव, ठेवू तिथे गपचूप. तसंच असेल. दगड लाव ना ते दगड घे. बनूया का आपण? राहुलचा फोन पाठवत असेल भेटचं कोणा. खाली स्टेशन खाऊ. हा वडापाव खाऊ. चांगला होता ऐतिहासिक अवशेष. पोहे आहेत ना. सागर सागर ले ले. हे पण खाली बघ सागर, मांडीची राईट साईड. बघ स्तंभ बघ. काय स्तंभच ना एड्या. कुछ तो मिला है. अवशेष मिला. एक अवशेष भेटलेला आहे आणि हा पुरातन वाटतोय. साधारण 700-800 वर्षापूर्वीचा वाटतोय. एरो दाखवते खाली काहीतरी आहे. ते बाण काहीतरी दर्शवतोय. आपल्याचं काहीतरी निघायचं. नॅशनल ट्रेजर 4 निघेल इकडे. तू बघितलंय?
वरती मंदिर मुताना दिसला. इधर से राइट रे जा. आराम से भाई बट सध्या जाऊया घरी जाऊन. तुझ्या आहे का? आज आहे आयला बोलायचं मानव सुद्धा आलो. किती ताण लागते तुला? पाणी हाय म्हणून वापरू नको, पाणी नाही म्हणून वापर. पाणी नाही. याला हा कॅमेरा भारी आहे रे. कॅमेरा मस्त. हा कॅमेरा तशीच उतर क्रॉस आता. पायाला खरडी लाव. पाय सारा दगड आला रे. पाऊस उतरलो काय? किती पाणी पितो काय म्हणून पितो.
गांजा कोणतरी मारतो वाटतं. पोहे दे पोहे. पाणी काढू थोडा खोलत नाही काय करणार याच्यात अरे आला तो आणि झोप काहीच नाही खोल नाही